हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. अष्टकालनी येयातिले संवादाम्य ऐकत रसची अष्टको प्रति विषयो येयातिलेक निमगिता तेदना येयाति तक्क सकडी उत्तर दितरस तक्कशी जावका तशी उत्तर दितरस म्हणरी तूं स्वर्गार दुखून इत्याक पडलो तें निमगिलें. मागीर तूं आत्मज्ञानी म्हणून म्हाका दिसता हांगा देवलोकांत तूं आशिल्लो तेन्ना तुगेलें पुण्य कशी क्षीण जाल्लें आनी श्रेश्ठ जावन आशिल्ल्यान कसल सकडें कर्म करका पुनर्रावरत्ती म्हळ्यार वापस वापस जन्म येनाशिरा कसल सकडें कर्म करका म्हणून निमगिता. तेदना तो अहंकार ममकार हे पुरे सोडून योग रितीरी म्हळ्यार कर्मयोग निष्काम जावन केल्लें म्हूण जाल्यार तेदना तो पुनरावृत्तीन आत्तील तसले मोक्ष लोकाक वता म्हूण सांगतरस. मागीर तो सांगतरस अवसाना नंतर म्हळ्यार मेल्ली नंतर तो मनुष्य खंय आसता वपास तो भुंयचेर कशी येता म्हूण म्हणटना तो सांगता तो स्वर्गलोकांत तशें पुरो पुण्यफल क्षीण जातकीर नरकादी लोकां वचचा पुरो जाल्यार मागीर पुराय जाल्ले नंतर स्वर्गांत पुण्यफल भोगून मागीर नरकांत पापफल भोगून जातकीर मागीर तांणी भुमी लोकांत म्हळ्यार मर्त्य लोकांत जन्म येताची. तेदना हांगा त्या वेळाक तांणी जन्म येतनाची तांकां राक्षस बाद दिलेलवरी जाता म्हळ्यार मुखारसून पत्नी पुत्र घर दार म्हणून त्या राक्षसांतले एकांत बुडका जाता म्हूण सांगून ताणें सांगचें. मागीर गर्भकोशांत जीव कशी वता म्हूण म्हणटना तेवय सांगता गर्भांत ते एक दिसाकात भागवतांत आमी आयकल्यांची पयरी आमी आयकल्यांची गर्भ कशी वाडता दीस पर्यंत कशी वाडता मागीर कडेर म्हणटना गर्भा दुखून शिशू कशी भायर येता ह्या पुरे ययाती सांगता. मागीर तो सांगता मेळ्ळी नंतर तागेलें शरीर नाश करतात न्हय ना म्हळ्यार एक वेळ लसिताचे एक वेळ पुरताची शरीर नाश जालें. शरीर जाले नंतर जिवाक खंयचे विधाचें शरीर ना हांवें तशें जाल्यार ताका खंयचे विध पक्कनी शरीर आसा म्हूण जाल्यार खंयचे विधा शरीर आसच्या पुरो म्हणटना यातनामय भोगमय शरीर हे पुरय तो ययाती सांगता. आनी निमगिता कसल जेवा विंगड निमगुचे आसवे तुका म्हूण म्हणटना खंयची पुण्य कर्माक खंयचे पुण्य लोक मेळटा खंयचे पाप कर्माक खंयचे पाप लोक मेळटा म्हूण म्हणटना स्वर्ग प्राप्तीक 7 वाट तपस्सु दान शम दम लज्जा रुजुत्व सर्व भूतानुकंप हे 7 रितीरी स्वर्गा वचूं येत म्हणून तो सांगतरस. आनी 4 कर्म त्या बाई करका ताणें ते 4 कर्म केल्यार ताणें स्वर्गा वचचें जाता. अग्निहोत्र मौन मनन मौनाचें मनन अध्ययन आनी यज्ञ हें केल्यार 4 कर्म केल्यार स्वर्गा वता जाल्यार आमगेले प्रेस्टिजा खातीर विंगड जनान होगड सुका म्हणचे खातीर डांबीक रितीरी अग्निहोत्र यज्ञ इत्यादी करूनच कसले डंबाचार आडंबर नातिले अग्निहोत्र करतना हें मेगेल आत्म उन्नती खातीर करता म्हूण सांगून लेखुका. मागीर मौन आसचें म्हळ्यार कशें आसचें मौन म्हळ्यार मननशीलता नुत बैसून मागीर भायरच्यान मनान पुरे उडगास करचे भायरच्यान नुत आसचें ताका मौन म्हूण म्हणाची म्हूण म्हणटा. मागीर यज्ञ तशीच एक व्हड श्रेश्ठ धर्म म्हूण सांगून आनी सांगता. मागीर अष्टको आश्रम धर्माचे आनी वर्ण धर्मा विशयी पुरी निमगिता ताकाय जाय जाल्ले पुराय उत्तर तो दिता. आश्रमांत ब्रह्मचर्य वानप्रस्थ गृहस्थ
आणि संन्यास या चार आश्रमाचे विषय सांगताना कडेर अष्टकाल प्रश्न पळयाचे तो सांगतरस आता सूर्यचंद्रालय मणकेची सगळो दिसू साधन करतरसोजे ज्ञानी लांतो जेवो योगी जन लांतो सुरवे सिद्धी कोणा मेळटा म्हण म्हणटना तेदना अष्टकाक तो सांगता अनिकेतो गृहस्थेषु कामवृत्तेषु संयतः ग्राम एव वसन् भिक्षुः तयोः पूर्वतरं गतः अष्टका वैरी तू निमगील पळय कोणाक मेळटा म्हण सांगून बग्गी सिद्धी भिक्षू जन भिक्ष म्हळ्यार याचक जन संन्यासी जन तन्नी परिपूर्ण ज्ञानी जत्ताची म्हणले कोका इत्याक म्हळ्यार भिक्षुंक तांकां वेदांग शिकून आसताची ते संपूर्ण जावन तांणी ग्रहण करताची प्रकृत म्हळ्यार कसले परमात्मा म्हळ्यार कसले हें लोक म्हळ्यार कसले ह्या विशयांतू तांकां खचित ज्ञान आसता आनी ग्रहस्थाल मदें तूं अश्च्या पुरतो संन्यासी जाल्यार परब्रह्माल वैरी तागेलें मन आसता खंय तर म्हळ्यार अरण्या वचून वास करना नशी ग्रामान तो आस जाल्यार ताका कसले एक संवसारा संबंदीत कसले कर ताका जायना आनी तो कडेर म्हणटना शरीर येस पळय ते आत्मा दुखून प्रत्येक म्हूण म्हणलेले ताका ज्ञान आशिल्ल देखून तो कमलपत्र म्हणटाची ताजे वेरी उदका बिंदू रावचें म्हणना तशीची ताका कसले कर्माचें एक लिंपन ना अशी परमात्मा ध्यानांत वचून परमानंदार आसता तसल्यांक योगी पशी चड बग्गी परमापद मेळटा म्हूण सांगून सांगतर आसतो साधना जिवी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण पूरे दांटून समाधी स्थितीरी वचून आसता पळय तसल्यांक मात्र परमात्माले एक परमात्माले ज्ञान मेळचें ताका तशी मागीर ते जतना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ज्ञान धारण कडेर समाधी ह्या स्थिती वतना अष्टांग योग करून ह्या स्थिती वतना मध्यंतू कसले एक घटना जाल्ली जेवा कई जेव तागेलें मन चंचल जाल्लें म्हळ्यार तो मध्य कालांतू कई जेव तो मन चंचल जावन पुडली म्हणके ग्रहस्थ आश्रमी जेवचे लायक म्हूण लेखले म्हणजे ताका योग भ्रश्ट म्हूण म्हणटाचे तेदना तागेलो जन्म व्यर्थ न्ही जायना आनीक जन्म ताका मेळटा म्हळ्यार खंडीत ते आनीक जन्म मेळटना तो चांग जनाले कुलीन जनाले घरांतू जन्म येता श्रोत्रिय जनाल म्हूण येता आनी थंय दुखून तागेली योग साधना ಮುಂದುವರಿಸಿತ वर्ता एकच वेळा आनी ಕೆಲವು ಜನಸಚಿ तन्नी ते योगा निमती तांकां एक शक्ती उचास ती शक्ती ते आयले कोणा मेळ्ळा ती सिद्धी शक्ती ते दुरुपयोग करून घेतला रे म्हळ्यार आतां मद्दींतू हें योग अष्टांग योग जातना तांकां विंगड येद्रा बशिल्ले जनाले मनांत कसो आसा तें कळचें तांगेलें जीवन कशें आसा तें कळचें पळय जाल्यार तें दुडवा खातीर तांणी सांगताची दुडवाची आश करताची म्हूण जाल्यार ताका मोक्ष म्हळ्यार जन्म जन्मांतरांतूय मेळना जाल्यार भिक्षू आनी ज्ञानी तांणी संवसारा मध्यंतू आसची जाल्यार हें योग साधन हें मनांत कसली आश ना परिपक्व जाल्ल्यांची म्हूण जाल्यार तांकां कल्मशरहीत जल्लीत नवतनी तेश्चावन तांकां परब्रह्म खंडित मेळटा पापानां कर्मणां नित्यं बिबी याद्यस्तु मानमः सुखम अप्याचरन नित्यं सो अत्यंतं सुखमेदते म्हूण म्हणटरस म्हळ्यार पापानां आतां ज्ञानीलांनी योगील विशय तुका सांगले कोण म्हणटरस येया ते सांगतरस आतां ज्ञानी आनी योगी जेवच्या पुराय जन सामर्थ्य अस म्हूण लेखचें नाका केलव जन पापभीती आसता तांणी पापकर्म कसले करनाची वेद विहित जावन आशिल्ले कर्म करताचे पळय तांणी धर्मी म्हणून घेताची तसल जनय तांगेले सुकार तृप्तीर जीवन वतर आसता जाल्यार केलव जन प्रापंचीक जावन आसोवचे आशी पुरे प्राप्त जावका म्हूण म्हणचे खातीर जेवो विंगड आमगेल्या पशी श्रेश्ठ रितीर आसाची तांगेल्या पशी श्रेश्ठ आमी जावका म्हूण म्हणचे खातीर यज्ञ यागांनी करूं पुरोची जाल्यार हें काम्यक यज्ञ जालें न्हय आनी विंगडाल वयरी द्वेशान केल्या परहिंसक यज्ञ जालें न्हय तशें हें यज्ञ पुरे क्रूर निर्दयेचें म्हूण सांगून घेता तशी खंयची ज्ञानी हें यज्ञ श्रेश्ठ म्हूण सांगून ओपनाचें प्रापंचीक सूख मेळका म्हूण सांगून
ताजे खातीर दुड्डू संपादन करचें, अधर्म करचे. हे जन परे अनर्थ बुद्धीचे जन म्हणून घेताचे. जितेंद्रिय नाही जाल्यार तांणी संपादन केलेले दुड्डूय पापिश्टू जावन आसता. तशें जावन कोण जाल्यार ज्ञानीले योगींगेल सकळे संग कोरकाम त्या वेळार तांणी योगीवरी ज्ञानीवरी वैरी आत्मोन्नती मार्गा वच्चाक शिकताची म्हूण सांगून सकडी ययाती सांगतना अष्टक वपास निमगितके. केनासी हूतः प्रहितोसी राजन युवा सृग्वी दर्शनीय सुवर्चाः कुत आयातः कतरस्यां दिशित्वम् उताहो स्थित्वात् पार्थिव स्थानमस्ती. म्हळ्यार रया तुका हांगा कोणे यो म्हणून आपयले, जेवो कोणे तुका हांगा भेटयले. तुका पळयतना तूं राया पशी चड देवपुरुशी देवतेशी दिसता. आनी तर नेप्रायेचस गळ्या देव माळ घाल्ला. थंय देवलोकां मेळची माळ ती हांगा कोणेय घालनाची. भारी तेजस्वी जावन आस, छंदू जावन आस. तुका पळयतना तूं व्हडलो चांगू कसो की जातीचो, म्हळ्यार चांग जाती म्हळ्यार ब्राह्मण न्ही तशें न्ही, चांग रितीचो तेजस्साचो म्हूण सांगून दिसता. तुका वपस पळया म्हूण दिसता. तूं खंय दुखून आयलो आनी तुका खंयचे कडेन वचूं का. आनी आतां तूं भुंयचेर आयला न्हय. भुंयचेर तुका राबच्याक कसलें श्रेश्ठ स्थानच वयता म्हळ्यार तूं देवलोका दुखून आयलो. हे भुंयचेर पाप भुयिश्ट जावन आशिल्ली भुंय हांगा एक श्रेश्ठ स्थान म्हणलें कोणाकय ना. जाल्यार कसले जो आसवे म्हूण म्हणटना तो ययाती अष्टका सांगतकी, बाई हांव तुका सांगला न्हय, हांव अहंकार मस्त दाखयलो तशें जावन म्हगेलें पुण्य परे क्षीण जाल्लें. पुण्य क्षीण जाल्ले कुडले हे भुमी म्हळ्यार नरकाक म्हाका लोकून सोडलें की आनी एक दोन क्षण भितर हांव भुंयचेर पडता न्हय. जाल्यार पडता आशिल्लो त्या वेळार तुमी पळय म्हगेल्या उलयलीची म्हणून म्हाका खंय की आनी हांगा आकाशार राबूंक साध्य जाला. जाल्यार आतां म्हगेल्यान तुगेलें उत्तर मुगवल कुडले हांव तो फोण जेता कितकी. आतांय म्हाका हांगा ब्रह्मलोकाचे पालक दूत पुराय आयल्यांचे न्हय, तांणी लोकां इतरसच म्हाका तो गुपड म्हूण. जाल्यार हांव एक उत्तर देवेंद्राक निमगेलें तो गुपडतना म्हाका सत्पुरुशांक गेले मद्दींत पडचे तशी करी म्हूण. आतां पुरे जन हांगा म्हाका मेळ्ळ्यांची पळयतना पुराय सत्पुरुश दिसता. इंद्रान दिल्लेले वर बद्द जावन आसच्या पुरो म्हूण म्हाका दिसतरस म्हूण म्हणटरस. आनी तो निमगिता तुका तूं इतलें अष्टक निमगितकय तूं इतले परे सांगता म्हूण म्हणटना ययातीक वपास प्रश्न करता अष्टक. इतले परे सांगता तुका इतले परे गोत्तस म्हूण जाल्यार तुका चांग कर्म तूं कसो केला, वायट कर्म कसो केला पुरे तुका गोत्तस म्हणल्याक. आनी येद्दोळतय हांव कसो कडेन सत्कर्म केलेले अष्टका. म्हाका अंतरिक्षा जावो स्वर्गांत जावो कसले एक पुण्यलोक मेळटवे एकंत वेळे तेसल पुण्यलोक म्हाका लभ्यस म्हूण जाल्यार हें फला प्रभावान तो गुपडचें नाका तूं म्हूण सांगून अष्टक सांगतके. तूं कसले पुण्यलोक म्हाका म्हळ्यार ताणें मस्त सत्कर्म केला. तो सांगता म्हाका एकच वेळ हांव केलेले सत्कर्मान पुण्य मेळटा म्हूण जाल्यार तुका तें पुण्य दिता म्हूण म्हळ्यार लरतार म्हणचें ताणें. तेदन पळय जत तशिल्लें. आतां कांय ना आमगेले पाप पुण्य आमी अनुभविसूं का त्या कालान तो पुराय जत आशिल्लें. पाप घेवचें जत आशिल्लें, पुण्य घेवचें जत आशिल्लें. तशी आतां कसलें ना, आतां पुरे अनुभविसूंकाच आमी. तशी अष्टक निमगिता म्हगेलें कसलें पुण्याफल आसवें पळय आसा म्हूण जाल्यार तुका तुका स्वर्गार दुखून तो गुपडो हांव सोणा. तेदन्ना तो सांगता अष्टका तूं मस्त सत्कर्म केला. तुका मस्त लोकांत तो वच्चे पुण्य आस. हें पृथ्वीन तूं कितले गायी आसा की, कितले गोड आसा की, कितले अरण्य पर्वतांत कितले इतर प्राणी आसा की, तितली संख्येचे सहस्र वर्ष म्हळ्यार आतां 100 प्राणी आसच म्हणले की 100 सहस्र वर्ष 100 सुचवे प्राणी नाही न्हय लॅकूर जायना तितले आसच्या पुरो. तितली सहस्र वर्ष पर्यंत तूं त्या सर्व लोकां वचून कितले की सुखोपभोग
अनभविसूं येता तितलें तुगेलें पुण्य आसा म्हूण सांगून अष्टकाक तो येया ती सांगता तेदना अष्टक म्हणटा की राया म्हाका पळय तसल पळय सुकोबो बोग अनभविसूची इच्छा ना म्हाका तें मेळटलें म्हूण लेकून हांव सत्कार्य कसलें केल्लें न्हय तशें हांव न्हू म्हाका पक्कानी सत्कर्मा फलान प्राप्त जाल्ले लोक पुराय तुका सोडून दिला रे तुका लायक जालें न्हय तुका आनी सूख अनभविसूं म्हूण आश आसला रे तूं पुणी अनभविसी तूं तोग्ग पडचें नाका हांव सर्व मिगेल पुण्या फल तुका दार वतून दिता तूं त्या पुण्य लोक अंतरिक्षान तूं येसच्या पुरो स्वर्गान तूं येसच्या पुरो तूं त्या पुण्य लोका वचून कितलें की काळताय सूख भोगून मागीर यो तूं म्हूण सांगून म्हणटना पुण्य दिता म्हणलें कुळ्ळें कोणेय जाल्यार नांचून नांचून घेता आशिल्लीची येयाती तो धर्मेश्टू जाल्यार देखून ताका पुराय गोतस जाल्यार देखून तो पुण्य घेवच्याक वचनाके अष्टका सांगतके नास्मद विधो ब्राह्मणो ब्रह्मविच्चा प्रतिग्रहे वर्तते राजमुख्य म्हळ्यार हे राया मिगेल तसलो ब्रह्मज्ञानी जावन आशिल्ल्या ब्राह्मणान दान घेवचें नज म्हणून हांव कितले की वर्ष पर्यंत ब्राह्मणांक दान दिल्लो शिवाय कोणा लागीं दीन जावन कसले याचना हांव करनी मिगेल मना कसलें म्हळ्यार ब्राह्मण न्हय आशिल्ल्या जनान याचना करूनच म्हणस तशी ब्राह्मणाक ब्राह्मणाले बायल अशी ती याचना म्हळ्यार गूण आसा पळय ते केन्नाय ब्राह्मणा लोटू वचूचे ब्राह्मणान याचना करचें हांव रायू वीरयोधू म्हणटना हांव केन्नाकय याचना करूनच म्हळ्यार क्षत्रियान केन्ना याचना करूनच म्हूण सांगून ताणें म्हणचें अस्सल एक अभिप्राय म्हाका कस म्हणटना हांव तूं आतां दान दिवचें पुरो जाल्यार तूं तुगेलें पुण्याचें दान दितना हांव तें प्रतिग्रह खंडीत करना आतां विंगड कसले जेव आसवे पळय म्हूण म्हणटना तेदना अष्टकाल भाव प्रतर्दन वसुमंत शिबी हांणी पुराय तांणी म्हणटा की आमगेले सत्कर्मा फल तुका दिताची प्रतर्दन सांगता हे ययाती आवय तुका एक प्रश्न निमगिता जैतवय मिगेल नांव प्रतर्दन तुका पुराय गोत्तस पारलौकीक धर्म म्हळ्यार कसं म्हण गोत्तस बीन मिगेल अण्णान म्हणली पळय म्हाकाय तशी दिसता तुका गोत्ना ना तेल विशयी कसलो ना म्हण हे तिनी लोकांतूय कसं स्वर्ग अंतरिक्ष आनी मर्त्य लोक तिन्नींतूय तुका गोतना नातिले कसलेय विशय ना म्हणटना आमी ह्या 3 लोकांत कसले सत्कर्म केल्लावे ताका फलरूप जावन पुण्य लोक आसवे म्हूण म्हणटना तो बाई सांगता की सहस्र सहस्र चांग लोक तूं केन्ना येता म्हूण राखून बसल्याची त्या लोकांत पुराय मृत्युत्व ना अमृतत्वाची दुःख नातील तसले लोक तुका मेळटरस 7 दीस त्या लोकांत राबून चमकल म्हूण जाल्यार तुका मेळ्ळेले लोक कितले आसाची म्हूण म्हळ्यार तूं 7 दीस राबूक चमकल्यार तितली लोक कल्पकल्पांतर थंय पावना म्हूण तो सांगतरस तेदना म्हणटा की आनीक कसं म्हूण म्हळ्यार राया म्हाका लब्ध तो लोक पुराय तुका दिता जैतवय त्या पुराय आत्त दुखून तुगेले जेवोची तूं त्या लोका पुराय येता आपुर्वक राबून घेवन सुकोप बोग पुराय अनभविसी तूं भुंयचेर पडचें नाका तुगेलें भ्रांती म्हूण लेखते हांव आत्तां भुंयचेर पडटा तेदन येयाती प्रतर्दनाकय सांगती प्रतर्दना हांव दान घेना म्हूण लेखला तुगेले अण्णाकय हांव तेंचे सांगिलें म्हळ्यार तांतूय हांव सामान्य राय न्ही म्हाका पुराय गोत्त आशिल्लो राय हांव दान घेतलें म्हूण जाल्यार चूक जाता राय जाल्ल्यान धर्माचरण करून किर्ती पावका शिवाय कसं की एक वायट वेळ आयलो म्हूण सांगून ते वायट वेळू तो वायट वेळ एक चांग वेळ करून परिवर्तन करचे खातीर कोणा लागीं दान आनी घेवचें नज तशी मिगेल कर्तव्य कसं म्हूण म्हाका गोत्तस न्हय हांव कसलें धर्म पालन करता म्हणून म्हाका गोत्तस न्हय म्हणटना आतां तुवें म्हाका तुगेले अर्जनेचें म्हळ्यार तूं संपादन केलेलें तपस्या फल दिल्यार हांव तें घेतलें म्हूण जाल्यार प्रतिग्रह केल्या वरी जालें हीन कार्य केल्या वरी जालें म्हणटना आनीक म्हळ्यार जगत्यार खंयची रायानी दान घेतिल्लें म्हाका गोतू ना हांव कशें घेवचें म्हूण म्हणटना आनीक यो आतां उरलो प्रतर्दन
आनी एकलो वसुमंत मागीर एकलो शिबी म्हणस. तो वसुमंत सांगता की महाराजा आब उशदश्वाल पूत म्हाका वसुमंत म्हूण म्हणटाची अष्टक प्रतर्दनाल भावाम तन्नी तुका निमगेल पळय तशी म्हाकाय थोडे प्रश्न आस. तूं आत्मज्ञानी आस. तूं गोतनातील कसले ना म्हण हांव लेखता. आमय कसं की सकड सत्कर्म केला म्हूण लेखता. म्हाका अंतरिक्षांतूल खंयचे लोक ते सत्कर्मान प्राप्त जातवे सांग म्हणटा. कडे तो सांगता यो तुकाय तशी इची अंतरिक्षांतू पृथ्वींतू दिक्क दिक्कांतू कितली सूर्याल उजवाड पडचे लोक आसच पळय तितलीच लोक तुका तूं आतां येतलो मागीर येतलो तुगेलें पुण्या फल थंय पावची वेळ जेल्ला म्हूण राखून बेसलेची तुका खंयचे खंयचे लोक मेळटा म्हूण म्हळेलें ते गणन करच्याक मेज्जानय साध्य ना. ताका कसले अंत्य म्हळेलेय ना म्हूण सांगून वसुमंताक सांगता. त्या वेळार तो सांगता की जेवो येयाती म्हाका मेळ्ळेले सर्व लोकय हांव तुका दिवन सोडता. राया तोग्गू पडची नाका तुवें ते पुराय लोक तुगेले जेवो आनी तूं म्हणलें आमी घेव येतवे नज्जा हांव रायो म्हणून ते दान दिल्यार क्षत्रियान घेवच्या नज जेवो जाल्यार मेगेल पुण्याक एक तण्णां काड्डी मोल म्हूण सांगून दी. मेगेल तुगेलें पुण्य हें तणां काड्डी दिवन हांव घेता म्हूण सांगून ते मौल्य करून दिवन तूं ते पुरे लोक मेगेले घे म्हूण म्हणटरस तेदना तो सांगता की वसुमंता जन्मा येत लेगून मागीर कसं जल्ला म्हूण सांगून हांव उडगस केल्ले रे हांव कसं घेतला येदोळ ते ताका समान मौल्य दिनान अशें हांव घेयनी. म्हाका गोतस एक राय जल्ल्यान ताका मौल्य सम दिवका म्हळ्यार आतां त्या पुण्याक कितलें मौल्य दिवका तितलें मौल्य दिवका दिनान अशें घेतलें म्हूण जाल्यार पाप जाता. हांव ते एक तणां काड्डी दिवन तुगेलें तितली पुण्या लोक घेवचे पशी हांव न्हू तर बसची लायक. हांव एक तणां काड्डी दिल्ले तुगेले तितले मौल्याचे लोक घेतले म्हणजे हांव पापिश्ट जाता. तेश्चावन मेगेले वंशांत आजी पशी फुडें हांव सोडी मेगेल कितली की मालगड राय आनी पुरे आसत न्हू चंग कोणेय असल वेवहार करनी तेश्चावन पळय म्हाका देवान एक विवेचना शक्ती दिला कसल कोर येत कसल कोरू नज म्हाका तसं अशें पुरे कोरू नज म्हणटना हांव कशी असल वेवहार करचें म्हूण म्हणटा रस्तो तेदना तशें जाल्यार तूं म्हाका मौल्य दिवं नाका वसुमंत सांगता. मौल्य दिवं नाका चंग लोकाचे लोक म्हाका मेळटा म्हळ्यार म्हाका ते पळय इश्ट ना वच्चाक ते तूं पडी भोग तूं हांव काय केन्नाकय वचना न्हय तूं त्या लोका वसुमंत सांगता. जाल्यार येयाती आलोचना करतरस तेन्ना शिबी म्हणटा की आमय उशी नराल पूत म्हाका शिबी म्हूण म्हणटाची अंतरिक्षान जेवो स्वर्गात जेवो हांवय कसले लोका वचीत असले सत्कर्म केला वे म्हूण म्हणटना शिबी कय सांगता कय तो कसं म्हूण म्हळ्यार तुगेल्याक साधू सत्पुरुश केन्नाय येता आशिल्लीची शिबी चक्रवर्ती तेदना तूं येदोळू तसल जनांक साधू सज्जनांक उतरान कायीक वाचीक मानसीक रितीरी तूं अपमान करयिनी तेच्यावन तुका लॅक करू जायना तितले अनंत लोक स्वर्गांत तुगेले खातीर सिद्ध जाला म्हूण म्हणटना तेदना तोवय तशी सांगता की कोण शिबी पळय तूं ह्या लोक पुरय तुका आसो म्हाका कसले त्या लोकाक मौल्य बांदूचे कसले इच्छना हांव तुका सीद दिता तूं तें परिग्रहण करी कित्याक म्हळ्यार हांव आतां दान दिता म्हूण सांगून जाला सांगली नंतर ते लोक हांव वचा नज वयवे आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका एक लोका वचा अशी ज्ञानी जन पुनरावृत्ती ज्ञानातील लोका वचा अशी पावता पळय ते एक लोका म्हाका चमकल्या पुरो आनी पुण्यक्षय जाल्ले कुडले उपास अशी तोग्ग पडताचे म्हूण जाल्यार म्हाका तसो लोक नाक्काची नाका म्हूण म्हणटना तो सांगता की शिबी तुकाय अपार लोक तुगेले सेवे खातीर सिद्ध जावन राबलांची त्या लोकाक तूं वचनान राब जाल्यार तूं म्हाका दानांनी दिल्यार हांव तें घेना तुका मेळ्ळेले ते पुण्य लोक म्हाका नाका म्हूण सांगतना तदना अष्टक सांगता की रया येयाती आमी विंगड आमगेलें पुण्य फल आनी ते लोक तुका दिताचे म्हूण सांगली कुडले दिल्ल्या बरी जाल्ले वय आत्तां तूं तें घेना म्हूण म्हळ्यार एक पण दिला ते वापस आमकां घेवचें जायना तशें जावन तुका पुरे पुण्य तुका धारवती ताची
आनी भूलोकाक आमी वत्ताची म्हूण म्हणटरसतानी तेदन सांगताच की पळय आ येद्दोळू कोणकोणाल पुण्य प्रतिग्रहण केलेलं काम करनी हांव म्हणनी कोणेय करनी ह्या करचें समने म्हूण म्हाका दिसता म्हणटना त्या वेळाक वैशंपायन जनमेजया सांगताची जनमेजय राया आनी अशी तर्क करतना तर्क म्हळ्यार तांणी बसून म्हणटाना शिबीन प्रतर्दनान अष्टकान आमी संपादन केल्लो लोक ययाती दिता म्हणचे दिवन गेल्ला म्हणचे वापस घेवचे जायना म्हणचे ययातीन म्हणचे हांव कोणा लागीं आजबरान प्रतिग्रहण करनी हांव क्षत्रियो हांव कोणाक हात उबारून दिल्ला सगळे कोणाले कसले गेलेले ना घेतील ना तशें हांवय तुमगेले घेना म्हणटा आनी म्हणचे अशी तर्क जातर आसतना आकाशारे 5 भांगरा विमान येवन राबलीच कै तेदना अष्टकान ययातीले निमगील कै पळय तई स्वर्णमय रथ दिसतरस कोण की हांग दुखून शाश्वत लोकाक इच्छ पावतरस दिसता वच्चाक ते रथ खंयचे लोकाचे कोणाल ते म्हणटना ययाती सांगता कै ते 5 रथय तुमकां आप्पन व्हरूंक आयला म्हणटा कै तो कळ्ळें तेदना तांणी सांगता कै बस तूं सुरवे प्रयाण करी आमगेल काल आनीक येनी तेदना आमी येताची तुका खंय की आमी पुराय जनान पुण्यफल दिल्लेलें आसना तशें हांव रथ तुका आप्पन व्हरू आयला दिसता म्हणटना अष्टकाले ययात सांगता की ना अष्टका आमी आतां पुराय जनांनी हे 5 रथार बैसूं जाता इत्याका म्हळ्यार स्वर्गा वचूंक जाता इत्या म्हळ्यार आमगेल सत्कर्मा निमती स्वर्ग आमकां मेळ्ळा थंय कसलेच राजसीक गूण ना सात्वीक जावन आशिल्ले देवलोक ते पळय वच्ची वाट समीत स्पश्ट जावन अंतरिक्षार दिसता पळय म्हणटना मागीर ययातीन सांगलें ते स्वर्गाचे विमानार येयल जनान सांगलें हांकां आप्पन व्हरू येयल जनान मागीर 5 जणी 5 रथार बसलीच कै आनी स्वर्गारोहण केलें कै तो भुंयत वयर तांणी वच्ची वाटेरी पुरे तांगेले आंगा कांतीन उजवाड जाल्लो तेदना शिबीन बशील रथ भारी वेगार मुखार वतरस कै तेदना अष्टकू ययातीले निमगे कै इंद्र मेगेलो मित्र मेगेल मनांत हांव सुरवे स्वर्गा पावता म्हूण दिशिल्लें जाल्यार शिबी मात्र भोवेग जावन वतरस पळय भारी वग्गी वतरस इत निमती तागेलें विमान वग्गी वता म्हणटना तो सांगता की ययाती शिबीन तागेल खातीर म्हूण कसलेय दवरनी ताणें देवमार्गाताक वच्च्या कारण कसलें म्हळ्यार हांग आसतना ताणें सर्व दान केल्लेलें तशी आनीक कसं म्हळ्यार तागेलें मनांत म्हाका पुनरावृत्ती नतिले विष्णू लोक मेळका शिवाय म्हाका पुण्य लोक नाकाची नाका म्हूण म्हणलेलें न्हू ताणें तशें जावन तुमगेले पुराय जनाल पशी श्रेश्ठ तोच जाल्लो दान तपस्य सत्या धर्म सौजन्य क्षमा दया ही पुरे शिबिलांत तितले आस बुद्धीन तो ही शिबीक समान जावन आशिल्ली कोणेय नाची म्हणून तशें जावन शिबिले सदाचार संपन्नते तागेले गूण तागेले आर्जवते तागेले एक सिंप्लिसिटी सरळता म्हणटाची क्षमा गूण हाजी निमती जावन अनेक व्हड गूण म्हळ्यार सर्व दान दिल्लो मनीस तो तशें जावन तो आमकां पुराय जनाक हांगा वाटेर आमी वतरस मात्र तागेलें विमान वग्गी चमकलें त्या वेळार अष्टकू वपास ಸ್ವಲ್ಪ दूर मुखार चमकली पुराय रथार तेदना वापस निमगीत की ययातीले रया तुका आनीक ಸ್ವಲ್ಪ प्रश्न निमगूचे आसाव तुका मस्त प्रश्न केले तुगेले मस्त उत्तर मेळ्ळे जाल्यार म्हाका आनीक संशय आसा ते संशय निवारण जायनी तूं बदल सांग तूं कोण खंय दुखून आयिल्लो कोणाल पूत तूं केल्लेलें कार्य हे प्रपंचा विंगड कोणें जेव केल्लां तसले कसले कार्य केला तूं इतें म्हळ्यार तुवें आतां आमी कसो की तपस्नी केलेलें तुवें आमगेले उठ येता ताजे त्या मान न्हय कितले की प्रश्न उत्तर दिला तुवें आमकां गोतनातील विशय पुरे तूं सांगला म्हणटा सामान्य न्हय म्हूण गोतस जाल्यार तूं केल्लेलें तसलें कार्य ह्या प्रपंचा विंगड कोणें केल्लेलें आसा म्हणटना तो ययाती अष्टकाले सांगता की ना हांव येद्दोळते एक पट्टी मारनी म्हाका पट्टी मारका म्हणलेले विशय येयन मिगेल आनु नहुश म्हणलो चक्रवर्ती त्या नवशाल पूत ययाती हाम मिगेले पुत्ताल नांव पूर सगळे भूमंडला काम चक्रवर्ती जावन आशिल्लो तुमी आतां मिगेल ಒಟ್ಟುವುಚ सची मिगेला पुरे इतली उत्तर उलयल्यांची म्हणटा मिगेल ಸ್ವಲ್ಪ सकडी रहस्य विशय आसा तेव्हा तुमकां सांगता पळय हांव न्ही तुमगेले अम्माल आनु मिगेल दुवेले चेडूं तुमी हे सगळे भूमंडल मिगेले ब्राह्मणांक वस्त्रदान केला
शंबर अश्वमेधाश्व दान दिला, अश्वमेध याग केला. अन्य कसं म्हळ्यार म्हणटात नवे 100 अश्वमेध कोरनु तितली दान दिल्ले म्हूण जाल्यार मनुष्य देवते जताची म्हणून म्हणटना हांव 100 अश्वमेध याग केला मात्र न्ही सर्व मिगेले वाहन म्हळ्यार चतुरंग सैन्य गायो स्वर्ण ऐश्वर्य समृद्ध जावन आशिल्लें मेग्गेल म्हळ्यार भूंय कसं आसपळा ही पुराय हांव ब्राह्मणांक दान दिला. तूं सत्य सांग म्हळेल देखून हें हांव सांगिल्लें ना नतला रे हांव कोणाकय सांगना आशिल्ल विशय यो म्हूण म्हणटरस आनी म्हणटरस सत्य न्हय आशिल्लो हांव खंडीत सांगना ही ताका सत्येन वै द्यौश्च वसुंधराच ततै वाग्निः ज्वलते मानुषेषु न मे वृथा व्याहृतमेव वाक्यं सत्यं हि संतः प्रतिपूजयन्ति. सत्या आधारानाची मनुष्य लोकांतो अग्निदेव प्रज्वल जावनस मिगेल तोंडा दुखून केदनाय व्यर्थ जावो फट्टी उतर आजवरा नईल ना अष्टका फळे सत्पुरुषान पुरे सांगचे कसं न्ही सत्य प्रतिज्ञा जावन सुका सत्य वाक्य उल्लोका म्हणून हांवय तांगेल ओटू आशिल्लें न्हय तेश सत्पुरुशांगेल ओटू आशिल्लें न्हय तेश हांव सत्य उलयतरस आनी येद्दोळतय हांव तुगे लागीं प्रतर्दना लागीं वसुमंता लागीं शिबी लागीं कितले कितें कडेन विचार तुमी निमगेलें सांगलें हांव कसं की ताका उत्तर दिलें हें कसं की एक तोंडाईल उत्तर दिलेलें न्ही बदो सांगिल्लें कळ्ळें ह्या लोकांतू हांव मात्र न्ही मस्त मुनी आसाची देवते आसाची तांणी सत्यसंध जावन आसाची तशें तांकां पूज मेळटा आनी सत्यनिश्ठ न्हय म्हूण जाल्यार तांकां कोणें मुनी म्हणनाशिल्लो म्हणाची देवतेक मुनी म्हणाची तशें न्हू हांव कसलेच उलयले उतरांत कसले संशय तुमकां येवच्याक ना तुमगे लागीं मस्त महत्व जावन आशिल्लो विशय सांगिला यो नः स्वर्गजितः सर्वान् यथावृत्तं निवेदयेत् अनसूयुः द्विजाग्रेभ्यः स लभेन्न सलोकताम्. ईर्ष्या असूया खंयचेय नानतिले मनुष्यो आम्ही 5 जणांनी स्वर्गाक हे दिव्य विमानारी आरोहण केलेले काणी कोण सांगता त्यांनी मुखारसून आमकां कसं आतां पुण्य लोक मेळटा पळय ते पुरे तांकां मेळटा मात्र देवाल कसं काणी सांगता न्ही ईर्ष्या असूयश्चकनच प्रतर्दना तें मेळ्ळें ययातीक हें मेळ्ळें शिबी अशें जाल्लो तशें जालें म्हूण आमगेले वैरी कसले द्वेश असूय दवरूनच तसल जनाक उत्तमोत्तम लोक मेळटा म्हणून ययाती तागेले दवहित्र म्हळ्यार चलयेले चेडूं तागेले धुवेले चेडूं तांगेले निमतेची आज्याक तांणी पुरे दान करून दिल्लेले भौम नरक त्याग केले आनी तागेले किर्ती कितली आसा सगळे भुंयचेरी व्यापक जावचे तशी केल्ले आनी अष्टक प्रतर्दन शिबी वसुमंतो आनी ययाती 5 जण स्वर्ग लोकादे कडेन प्रयाण करता रसाची आनी पूर्ववंशाची काणी सुरू जाता हें पयच्या दिसाक आमी पळया आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.